आणि आता बातमी ती जागतिक हवामानाची। रशियामध्ये गेल्या आठवड्यात भीषण बर्फवृष्टी झाले, त्याचे परिणाम अजूनही दिसून येत आहेत। तर सायबेरिया या भागात तर तापमान उणे 40 अंशांच्या खाली गेलंय। रशियाच्या कामचत्का प्रांतात बर्फाच्या जाड चादरीखाली गाड्या गाडल्या गेल्यात। दुसरीकडे इटलीला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा एकाच वेळी सामना करावा लागतोय। जगाच्या कोणत्या कोपऱ्यात सध्या कसं हवामान आहे, पाहूया एकाच रिपोर्टमधून। रशियाच्या अतिपूर्वेकडील कामचत्का प्रांत अजूनही बर्फाखाली गाडला गेल्यासारखा दिसतोय। सध्या तिथलं जीवन पूर्वपदावर येत असलं तरी अनेक ठिकाणी बर्फाचे जाड थर अजूनही कायम आहेत। काही ठिकाणी नागरिक फावड्यानं बर्फ हटवताना दिसतायत, जेणेकरून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होतील। गेल्या आठवड्यात रशियाच्या अनेक भागात हिमवादळानं जोरदार तडाखा दिला। वादळी वाऱ्यासह रेकॉर्ड ब्रेक हिमवृष्टी झाली। काही ठिकाणी तर सुमारे 10 फुटांहून अधिक बर्फ साचला होता। घरं, दुकानं, रस्ते सारं काही बर्फाखाली झाकलं गेलं होतं। अशात दोघांचा छतावरील बर्फ पडून मृत्यूही झाला होता। स्थानिकांनी तर या वादळाला सर्वनाश करणारं वादळ असंच म्हटलं होतं, कारण बहुतेक अपार्टमेंट, इमारती आणि खासगी वसाहतींचे तळमजले बर्फानं झाकले होते। कामचत्काची राजधानी पेट्रोपाव्लोव्स्क कामचत्स्कीमध्ये वाहतुकीवरही परिणाम झाला होता। बसऐवजी रस्त्यांवरून सर्व प्रकारच्या परिस्थितीत काम करतील अशीच वाहनं उतरवावी लागली होती। दरम्यान रशियाच्या सायबेरियामध्येही भीषण हिवाळा पडलाय। तिथं तर तापमान उणे 40 अंशांच्याही खाली गेलंय। तरीही तिथं तलावांमध्ये पॅडल बोर्डिंग क्लबच्या सदस्यांकडून स्पर्धेचा सराव सुरूच आहे। नोव्होसिबिर्स्क या शहरात तापमान प्रचंड खाली घसरलंय। तापमान उणे 40 अंश असलं तरी आश्चर्य म्हणजे इथल्या ओब नदीची एक उपनदी अद्याप गोठलेली नाही, कारण अद्याप नदीच्या पृष्ठभागावर तापमान 0 डिग्री सेल्सिअस आहे। त्यामुळे इथं पॅडल बोर्डर्स कडाक्याच्या थंडीतही त्यांचा सराव करताना दिसतायत। अर्थात नदीवर धुक्याचं साम्राज्य दिसतंय, तर झाडांच्या पानांवरही दवबिंदू गोठल्याचं दिसतंय। तर युरोपमध्ये इटली मात्र विचित्र हवामानाच्या कचाट्यात सापडलाय। वेड्यावाकड्या दिशेनं वाहणारे जोरदार वारे, मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि समुद्रातील अजस्त्र लाटा असं एकाच वेळी घडतंय। त्यामुळे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे। मंगळवार आणि बुधवार दोन्ही दिवस असंच विचित्र हवामान पाहायला मिळालं। मंगळवारी दक्षिण इटलीतील सिसिलीमध्ये अग्निशमन दलानं 8 जणांची सुटका केली। यात ज्येष्ठ नागरिकांसह 2 लहान मुलांचा समावेश होता। वादळी वाऱ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राचं पाणी किनाऱ्यावरील काही इमारतींमध्ये शिरलं होतं, तिथून या नागरिकांची सुटका करण्यात आली। तर पालेर्मोमधील अरेनेल्ला या छोट्याशा बंदरावर एक कार लाटांसह वाहून गेली। सुदैवानं कार चालकाचा जीव थोडक्यात वाचला। इटालियन अग्निशमन दलानं 3 दिवसात 1650 वेळा रेस्क्यू ऑपरेशन राबवलं। यापैकी सर्वाधिक ऑपरेशन सिसिली बेटावर करण्यात आली। 19 जानेवारीपासून हे वादळी हवामान इटलीला धडक देत आहे। विशेषतः दक्षिण आणि पूर्व भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसतोय। तर माउंट एटना ज्वालामुखी परिसरातही हिमवादळामुळे एक स्विस कुटुंब अडकून पडलं होतं। कुटुंबातील 3घांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे। दरम्यान अजून काही दिवस हे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।